नमस्कार मैत्रिणींनो, आज मी अंडा कढी बनवणार आहे। त्यासाठी इथे टोमॅटो आणि कांदा ग्रेव्ही करून घेतलेला आहे आणि ते छानसं परतून घेत आहे। बघा, तेल टाकून मस्त कढईमध्ये अशी छानशी आपल्याला अंडा कढी करायची आहे। चला तर अंडे शिजवून सोलून घेतलेले आहेत। आता फक्त काटे चमच्याने त्याला थोडेसे बीळ पाडून घ्यायचे आहे, म्हणजे त्या अंड्यामध्ये आपला मसाला जाऊन आपली अंडा कढी एकदम छान लागेल, चविष्ट। आता टोमॅटो आणि कांदा छानसा परतून झालेला आहे आपला। आता आपण यामध्ये खोबरं आणि डाळ दोन्ही एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि ते दोन्ही पण भाजून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला जास्त भाजून घ्यायची गरज नाही। तरी पण बारीक गॅसवर आपला मसाला छानसा परतून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, अशा प्रकारे यामुळे काय होतं, आपली अंडा कढी छान लागते। चला तर आता मी धने पावडर टाकून घेतलेले आहे, लाल तिखट टाकून घेतलेला आहे, घरचा मसाला टाकून घेतलेला आहे आणि गरम मसालाही टाकलेला आहे। ते पण आपण छानसं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान परतून झालेला आहे। असाच मसाला परतून घ्यायचा, तरच कालवण आपलं कोणतंही छान लागतं। आता आपण अंड्याला थोडेसे टोचे मारून घेऊया, जेणेकरून आपल्या अंडा कढीला छानसा मसाला आत जाईल आणि आपली अंडा कढी एकदम छान लागेल। चला तर थोडंसं पाणी टाकून मी चांगला मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला अंडी टाकून द्यायची आहे। संडे स्पेशल अंडा करी। आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आहे। मी काही जास्त पाणी टाकणार नाहीये, कारण आपल्याला भाताबरोबर खायचे आहे, भात आणि रोटी। अलगद हलवून घ्यायचं आहे, कारण अंड्याला बिळे पण पाडलेले आहेत आणि अंडे शिजले असल्यामुळे तुकडे होतील। तर बारीक गॅसवर आपण चांगले मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहेत। आता थोडंसं मीठ टाकून घेऊया, पुन्हा हलवून घेऊया। आणि आता आपण पाणी टाकून देऊया। आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं आपण पाणी टाकून देऊया। इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकून दिलेलं आहे। आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही नक्की एकदा करून बघा, खूप टेस्टी लागते। एवढंच पाणी टाकलं आहे, 1.5 ग्लास। पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून देणार आहोत। अशा प्रकारे आपली अंडा कढी झालेली आहे।